नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। मुंबईत 8 वर्षाच्या गतिमंद मुलाला शिक्षिकेची मारहाण, पालकांची पोलीस स्टेशनमध्ये धाव। राज्यपाल कमला बेनिवाल यांच्या हकालपट्टीनं विरोधक संतप्त, राजकीय आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप। आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 10 दिवसात, विधानसभेच्या रणनीतीसाठी राष्ट्रवादीची आज दिल्लीत बैठक। आता बातम्या विस्तारानं। मुंबईतल्या माटुंग्यामध्ये गतिमंद मुलांना शिक्षिकेनं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। माटुंग्यातील गतिमंद मुलांच्या शाळेत एक 8 वर्षीय मुलाला शिक्षिका पट्टीनं मारत असल्याची दृश्य मोबाईलमध्ये शूट करण्यात आली आहेत। शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं ही मारहाण मोबाईलमध्ये शूट केल्यानं हा प्रकार समोर आला। या प्रकारामुळे पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पुण्यात माजी सत्र न्यायाधीश नागराज शिंदे यांच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला। ही मुलगी शिंदे यांच्या शेजारच्या सोसायटीत राहते। तिला घरात बोलवून त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहणार असल्याचं पक्क झालंय। त्यानंतर जागावाटपाचा निर्णय येत्या 10 दिवसात घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली आहे। राष्ट्रवादीला 10 जागा वाढवून देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय। त्यामुळे विधानसभेची पुढची रणनीती ठरवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची हकालपट्टी झाल्यानं विरोधक चांगलेच संतप्त झालेत। राजकीय आकसापोटी कारवाई झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीनं केलाय। मात्र संविधानाच्या नियमानुसारच ही कारवाई झाल्याचं स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत दिलं। मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसानं हजेरी लावली असली तरी मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे। एकीकडे शेती धोक्यात आलेली असतानाच दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचं संकटही उभं राहिलंय। उस्मानाबादच्या सीना कोळेगाव या धरणाजवळ राहणाऱ्या नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढावली आहे। धरणानं तळ गाठल्यानं तेवढ्या पाणी पुरवठ्यावर भागवावं लागतंय।